नाही, राज्य सरकारचा अजून आत्मविश्वास नाहीये की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकू आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं, लोकांच्यापर्यंत त्या पोहोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय. आजच्या मितीला आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय. त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुका पूर्वीपासून होत होत्या, पण आता यावेळी डिफर केल्या. त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त कालौपयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडतंय. त्यामुळं बघू आता, पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही. सर, राजेंद्र शिंदे यांनी म्हटलं आहे की नाईलाजाने मी अजित पवार गटामध्ये तुमच्या काही संपर्कात? माझा काही संपर्क झालेला नाही आणि त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला काही निधी मिळावा यासाठी मला वाटतं ते तिकडे गेले होते, पण माझा संपर्क नाही. नाही, आता सध्या कोणी फारसं पक्षप्रवेशासाठी तसे रोजच चालू आहेत पक्षप्रवेश, पण तसं काही विशेष अलीकडे माझ्याशी कोणी काय बोललेलं नाही. तर एक शांत आणि संयमी नेता म्हणून तुमची ओळख आहे, मात्र काल जालन्यामध्ये जो गोंधळ प्रतिक्रिया पाहायला नाही, जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्यात मतदारसंघात 3 जण आहेत आणि त्यातल्या एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला. मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले. त्यामुळं सभेच्या शेवटचाच भाग होता, समारोपच होता तो, पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या इतरांची मागणी होती. त्या दोन्ही याच्यात बरंच वाक्ययुद्ध झालं. त्यामुळे मी त्यांना शांत करायला त्यांना हे केलं. सर, महायुतीमध्ये अजित पवार गटाने भाजपमध्ये जो वाटलं काळे झेंडे दाखवण्यात आले त्याच्या ताफ्याला, आज नवाब मलिक हे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत, म्हणजे नाराजी डावलून मला असं वाटतं की विधानसभेला तिकडच्या बाजूने अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले. त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल, पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसतंय. थोडक्यात भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे, नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत आणि अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करतंय असं आता चित्र समोर येते. तर आज रक्षाबंधन आहे, दादांना विचारलं की तुम्ही ताईंना राखी बांधणार आहात. दादा म्हणले की मी मुंबईत असतो तर बांधेल, आणि ताईंनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की रामकृष्ण. त्या दोघांच्यातला संवाद आहे, मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.